तर आज आम्हाला बसवलं सर ना चालू लेक्चर मध्ये खाली. तर काय विषय पब्लिक, मी आहे तुमचा लाडका रोहन परमणी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. मी रेडी झालो तर मला जायचं होतं क्लासला. तर ही आपली क्यूटसी छोटीशी परी इथे म्हणलं 2 बोटं कर, पण ही 10 बोटं करायला लागली. मी म्हणलं 10 बोटं नको करू, 2च बोटं कर. ती म्हणे नाही नाही मला 10 बोटं करायची. म्हणलं बरं भाऊ. त्यांना बाय करून निघालो क्लासला. मग नंतर आलो आपल्या बस स्टँडला आणि इथं काय आता पावसाचं वातावरण होतच बरं का काल सारखं, पण काय पाऊस चालू नव्हता आणि थोड्या वेळातच मला बस लागली. मग नंतर मी आलो छत्रपती संभाजीनगरला. मग नंतर सिटी बस मध्ये बसून मी आलो नंतर आपल्या क्लास पैसे. तर हे माझे क्लास फिजिक्स वाला विद्यापीठ आणि मी JEE ची तयारी करतोय. आज पण मी काय जेवण करून नव्हतं आलो. तर सगळ्यात पहिले मी कॅन्टीन मध्ये पेट पूजा केली. मग नंतर मी आलो क्लास मध्ये आणि आज ना सर ना कृष्णाची मोक्कारच जिरवली होती. जास्तच बोलत होतं सरने, डायरेक्ट त्याला कोपऱ्यामध्ये बसवलं होतं. मग नंतर झालं होतं ब्रेक आणि जगदीश आणि मी आलो होतो कॅन्टीन मध्ये. मग नंतर झालं आमचा दुसरं लेक्चर चालू. पण आज माझं काय नशीब चांगलंच नव्हतं. आज मला क्वेश्चन विचारलं, मला काय आलंच नाही. सर म्हणे सगळ्यात पहिले तू खाली बस म्हणे. दुसऱ्या लेक्चर मध्ये खाली बसून कंटाळा होतो, पण थर्ड लेक्चर मध्ये मस्त वागे वरती बसलो. मग नंतर आमचे क्लास सुटले होते आणि आता निघायचं होतं आपल्याला घरी. मग नंतर मी निघालो आपल्या बस स्टॉपच्या रस्त्याला. पण आज माझं नशीब थोडंफार चांगलं होतं बरं, कारण डायरेक्ट गेले बस लागून. आपल्या डेली रुटीनच्या नियमानुसार आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून निघालो घरी. आणि मग नंतर मी आलो फायनली घरी. आणि जे पण आपल्या PW मध्ये असं ना, सगळ्यात पहिले मला कमेंट करून सांगा कोण कोणी म्हणून. तर ही बघा आपले परी हे खेळत होते क्रिकेट, ते पण डाण्याना. चला मग भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. सगळ्यात पहिले तुम्ही ते फॉलोचं बटन आहे ते दाबून घ्या.